भावांनो, हे डॅम वाशिमहून 9 ते 10 किलोमीटरवरच आहे. पण मी इथं कसं काय आलो तर चला पुढे सांगतो. तर नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. भावांनो, 1K जर्नी मधील नवीन ब्लॉग मध्ये परत तुमचं एकदा स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहितच आहे की काल मी सांगितलं होतं की तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे भावांनो, आज जायचं होतं आपल्याला एक बुर्जी डॅमला. पण आज आपल्यासोबत आई पण होती वाशिम पर्यंत आणि आईला आपल्याला हॉस्पिटल मध्ये सोडायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळीच तयारी करून निघालो वाशिमला जाण्यासाठी. आणि मग थोड्या वेळानं आम्ही पोहोचलो वाशिमला येऊन सर्वात अगोदर तर आईंना हॉस्पिटल मध्ये नेलं. आपल्या हायकोर्ट आले, थोडस टाइम लागत होतं हॉस्पिटल मध्ये, त्याच्यामुळे मी आलो मित्राजवळ. आणि मग हायकोर्टाना ताईच्या घरी सोडून मी निघालो आपल्या गँगला घ्यायला. आणि मग गँगला घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या दिशेने. आम्ही थोडं पुढे आलो होतो, तेवढ्यात आमच्या गाडीला भूक लागली होती. त्याच्यामुळे आम्हाला पेट्रोल पंपावर थांबावं लागलं. आणि मग गाडीत पेट्रोल भरून आम्ही निघालो धरणावर जाण्यासाठी. आणि मग 320च्या स्पीडने डायरेक्ट आम्ही पोहोचलो धरणावर जाऊन खूप सारे फोटो काढले. आणि मग 2-3 तास थांबून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. भावांनो, आम्हाला इकडे खूप वेगळे झाड पाहायला भेटले आणि रस्त्यावर स्विमिंग पूल पण होतं बरं का. आणि जाताना आम्हाला ट्रेन पण भेटली. मग आम्ही पण रेस लावली ट्रेन सोबत. आणि वाशिमला आल्यानंतर आमचा प्लॅन झाला बालाजी मंदिरावर जायचा, कारण अजून 2-3 तास आमच्या जवळ होते. बालाजींचे दर्शन घेऊन हायकोर्टाना सोबत घेऊन मी डायरेक्ट आलो आपल्या हायवेवर. आणि भावांनो, आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि भावांनो, तुमच्या भावाला फॉलो करून 1K जर्नी मध्ये सपोर्ट करा. आणि भावांनो, लवकर फॉलो करून आपली 1K कंप्लीट करा ना.